नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पार्थिव शिवलिंगाबद्दल आज आपण बघणार आहोत की पार्थिव शिवलिंग का बनवतात आणि त्याची पूजा कशी केली जाते. तर पार्थिव शिवलिंग बघा, पूर्वीच्या काळी माता पार्वती होती, त्यांनी मातीचं शिवलिंग बनवून शंकराला प्रसन्न केलेलं होतं. रावण पण काय करायचा की मातीचं शिवलिंग, त्याची काही इच्छा असायची तेव्हा तो मातीचं शिवलिंग बनवायचा आणि त्याची पूजा आणि त्याच्यावरती तो तपश्चर्या करायचा. तर जेव्हा तुम्ही मातीचं शिवलिंग बनवतात तर तुमची जी इच्छा आहे ती बोलून जर तुम्ही शिवलिंग बनवता, त्याची पूजा वगैरे करताय, तर तुमची कोणतीही इच्छा असू दे ती पूर्ण होते. तर हे जे पार्थिव शिवलिंग आहे ते तुम्ही 41 डेज 41 दिवस करू शकता. आणि असं नाही आहे की कोणता वार वगैरे, कोणत्याही दिवसापासून तुम्ही चालू करू शकतात. इवन आता श्रावण येईल तर श्रावणामध्ये पण तुम्ही करू शकता. तर तुम्हाला ही पूजा घरच्या घरी करायची. माती कुठल्याही चांगल्या ठिकाणाची तुम्हाला माती आणायची, म्हणजे अशी घाण असेल तसं नाही, झाडाखालची वगैरे माती असेल तर ती घेऊन यायची आहे. त्याचं शिवलिंग आपल्याला बनवायचं आहे घरच्या घरी. रोज आता आजपासून चालू केले तर आज तुम्ही मातीचं शिवलिंग बनवणार. तुम्हाला जसं अभिषेक करायचे, पूजा करायची आहे आणि त्याला संध्याकाळच्या अगोदर विसर्जन करायचं आहे. म्हणजे आता पूजा झाली, 10-15 मिनटं तुमचा दिवा चालू आहे, दिवा विझल्यावरती तुम्ही विसर्जन त्याचं करू शकता. पण ही पूजा तुम्हाला दिवस मावळायच्या अगोदर करायची आहे आणि त्याचं शिवलिंगाचं विसर्जन पण दिवस मावळायच्या अगोदरच करायचं आहे. नेक्स्ट डे तुम्ही पुन्हा मातीचा शिवलिंग बनवायचा आहे, पूजा करायची आणि विसर्जन, असं टोटल 41 डेज करायचं. आणि त्याच्यामध्ये जर तुमची पाळी वगैरे काही असेल तर तेव्हा स्किप करू शकता तुम्ही. पण हा उपाय तुम्ही नक्की, म्हणजे हे जे आहे ते तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप फरक पडेल. श्री स्वामी समर्थ.